नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। पंकज मडवी येतोय आणि ह्या खेळाडूकडे सुद्धा क्षमता आहे। मोठे मोठे फटके ह्याच्या बॅटमधून सुद्धा आपण नेहमी बघितलेत, परंतु एका बाजूने एक्सपिरियन्स खेळाडू पंकज पाटील आहे, त्यांच्या समवेत पंकज मडवीला आपण बघतोय। पंकज कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करेल। दुसऱ्या बाजूने पंकज पाटील मॅन फ्रॉम तेंबोडे एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातंय आणि त्यांच्याच शिरपेचा एक मानाचा तुरा आपण बघितला। मागच्याच आठवड्यामध्ये आपण बघितला तर केरला येथे जाऊन बेस्ट बॉलर हा मात्र अवॉर्ड मिळाला होता त्यांना। जबरदस्त अप्रतिम कामगिरी केली होती त्या स्पर्धेमध्ये। पुन्हा एकदा आकाश तरे पारगावचा हा गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय। इथे मात्र पंकज मडवी आणि ते झेलबाद होतोय। बॅक टू बॅक हा दुसरा गडी बाद, 2 चेंडू आणि 2 गडी बाद। हॅट्रिकची संधी आहे आकाश तरेला। एक गाणं ऐकूया आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये। थँक्यू डीजे, थँक्यू राकेश पाटील। मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय तेंबोडेचा हा एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय। महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत आहे आणि आमचे जवळचे मित्र पण आहेत। काही जबरदस्त मात्र कामगिरी आपण बघितली राकेश कडून। धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36 या धावसंख्येवर। म्हणजे 2 षटकांचा खेळ झाला होता तेव्हा 36 वर 1 गडी बाद होता। 2.2 चेंडूंचा खेळ होतोय। धावसंख्या आपण बघितली तर 36 वर 3 आणि इथे मात्र हॅट्रिक आकाश तरे। या स्पर्धेची ही दुसरी हॅट्रिक आहे। याच्या अगोदर मीतने हॅट्रिक घेतली होती अ गटात। ब गटात ही पहिली हॅट्रिक आपण बघतोय आकाश तरे मॅन फ्रॉम पारगाव। थँक्यू डीजे, थँक्यू। जबरदस्त अप्रतिम आपण बघतोय। राकेशला सुद्धा बाद केलं। 3 झेलबाद होताना इथे आपल्याला बघायला मिळाले।